अल्पवयीन आंदोलकांची तात्काळ सुटका करा. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना आदेश. हिंसाचाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली जाऊ शकते. दिल्लीतील जंतर मंतर आणि विविध राज्यांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आंदोलकांची त्वरित मुक्तता करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सर्व राज्यांना दिलेले आहेत. तसेच आंदोलकांविरोधात कोणतीही कठोर कारवाई केली जाऊ नये असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेले आहेत. तथापि ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना हे संरक्षण लागू होणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या दुखापतीच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष तपास पथकाची स्थापना केली जाऊ शकते असे संकेत न्यायालयाने दिलेले आहेत. न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस तसेच जिथे हिंसाचार झाला आहे त्या राज्यांनाही आपली बाजू मांडता येईल असे स्पष्ट करत केंद्र सरकार दिल्ली, NCR, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तर मागवलेलं आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर नीट पेपरफुटी आणि इतर अनियमिततांविरोधात देशभरात विद्यार्थी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस अत्याचाराविरोधातील याचिकांवर सुनावणी सुरू होती. याशिवाय जखमी पोलीस अधिकारी आणि माध्यम कर्मचाऱ्यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयाने सुनावणी घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.